माहिती आहे असे ज्येष्ठ नेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्य सरकारी बँकेचे प्रशासक विजेंद्र अनासकर आणि सरकारी क्षेत्रातल्या अनेक वर्ष काम करणारे विविध जिल्ह्यातून आलेले माझे सगळे सरकारी बंधू भगिनी, आजचा दिवस एक आगळा असा दिवस आहे. 150 वर्षाच्या पूर्वी दख्खनचा उठाव म्हणून एक संघर्ष महाराष्ट्रामध्ये झाला होता. आणि हा झाला कुठं की जे एक दुष्काळी गाव आहे, दुष्काळी परिसर आहे, त्या परिसरामध्ये झाला. कशासाठी झाला तर कष्टकरी शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं होतं, व्याजावर व्याज वाढवलं गेलं. चक्रवाढ व्याजापेक्षा सुद्धा जादा रक्कम वसूल करण्याची खबरदारी घेतली गेली आणि शेवटी शेतकरी संघटित झाले. त्यांना ज्या नोटीस आल्या होत्या पुस्तकाची होती कर्जाची, त्यांनी जाळून टाकली आणि हा संघर्ष, हा लढा त्या दिवशी केलेला होता. पण या संघर्षावर एक चांगली गोष्ट झाली. त्यावेळेच्या इंग्रज सरकारला शेतकऱ्यांचं हे दुःख समजलं आणि सावकारी व्यवस्थेला पर्याय म्हणून काही यंत्रणा केली पाहिजे. त्यासाठी सरकारची वित्तीय योजना त्याची स्थापना झाली आणि पूर्वीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना कर्जाच्यासाठी फक्त सावकार आणि व्यापारी हे दोनच घटक उपलब्ध होते. त्याच्याऐवजी सावकारांच्या मनमानी कारभारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सरकारी संस्थेची स्थापना ही त्यातनं झालेली. हा दख्खनचा जो उठाव झाला त्यानंतर इंग्रज सरकारने रायटर्स कमिशन नावाचं एक कमिशन नेमलं आणि त्या कमिशनच्या शिफारशीनुसार ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट अस्तित्वात आला. आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थानं राज्य सरकारी बँक काढावी असा विचार सुरू आला. पण या विचाराचा, त्या प्रस्तावाला सरकारच्याच सचिवांनी विरोध केला आणि त्यामुळे ती बँक काही होऊ शकली नाही. आज ज्या राज्य सरकारी बँकेनं हा कार्यक्रम आयोजित केला तर राज्य सरकारी बँकेचे संस्थापक स्वर्गीय विठ्ठलदास सातरसी आणि नंदुबाई सामोला यांनी 1906 साली मुंबईला अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या नावानं संस्था सुरू केली आणि त्याचा आज या सरकारी बँकेचं रूपांतर झालं. या बँकेनं सुरुवातीच्या काळामध्ये प्राथमिक सोसायट्या ज्या आहेत त्यांच्यामार्फत शेतकऱ्यांना कर्ज पुरवलं. राज्य सरकारी बँकेने शताब्दीचा जो कार्यक्रम केला होता त्या कार्यक्रमामध्ये एक प्रकाशन केलेलं होतं आणि ते प्रकाशन सगळं इतिहास देणारं होतं. आणि ते मला आठवतं वाचल्यानंतर राज्य सरकारी बँकेनं शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्यासाठी अनेक कर्ज योजना ज्या सुरू केल्या त्या आजही चालू आहेत. त्यावेळेला शेतकऱ्यांनी तयार केलेल्या मालाच्या विक्रीसाठी स्वतंत्र व्यवस्था सरकाराच्या मार्फत नव्हती.
आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला त्याच्या कष्टाची किंमत नीट मिळत होती. आणि त्याच वेळेला साखर कारखानदारी नव्हती, गुळाचा धंदा होता. आणि त्या गुळाच्या धंद्यामध्ये एक व्यापारी जास्तीत जास्त गुळाची खरेदी करायचा आणि मार्केटवर त्याचं नियंत्रण असायचं. आणि म्हणून राज्य सरकारी बँकेचे जे अध्यक्ष होते विठ्ठलदास साखरशी, त्यांनी काही व्यापाऱ्यांना अल्प कर्ज दिलं आणि त्यांना खरेदीच्यासाठी उभं केलं. स्पर्धा वाढवली, 2 पैसे शेतकऱ्याला अधिक द्यायची व्यवस्था त्यांच्या ठिकाणी केली. याच्यातून सरकारी संस्थेची आवश्यकता हा विचार लोकांच्या मनामध्ये गेला आणि त्याच्यातूनच पुढं या बँकेची स्थापना झाली. 1930 साली या बँकेनं गूळ, कापूस, शेती याच्या कामावर कर्ज द्यायला सुरुवात केली. महाराष्ट्रामध्ये पद्मश्री विठ्ठल भारतांनी पहिला सरकारी साखर कारखाना हा 94ला काढला. त्याचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर धर्मराव गाडगीळ होते, पद्मश्री होते. पण गाडगीळांनी या सगळ्या कामामध्ये लक्ष घातलं, त्यामुळं प्रक्रिया करणारी कारखानदारी उभी राहायला सुरुवात केली. हे जरी खरं असलं तरी 1930 साली दुसरा एक व्यवहार झाला होता आणि तो 35 साली राज्य सरकारी बँकेनं मदत केली. शेतकरी एकत्र आले, एका समाजाचे होते आणि त्यांनी एक साखर कारखाना टाकला. त्याचं नाव शाश्वत वाणी सुरत. ही खाजगी कारखाना, पण खाजगी कारखान्यामध्ये 2000च्या पेक्षा जास्त शेतकरी त्याचे मालक होते. सरकारी असं रजिस्ट्रेशन नव्हतं, पण संस्था ही सहकारीच होती आणि ती शेतकऱ्यांनी केलेली होती. ती आधी चालू आहे. हे सरकाराचं एका दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल तिथल्या लोकांनी टाकलं. आज आपण बघतो सरकारी संस्थेना राज्य सरकारची, केंद्र सरकारची मदत असते आणि व्हावी असं असतं. सरकारी संस्था शासनाच्या संबंधी अवलंबून असतात. 1952 साली मोरारजीभाई देसाई होते आणि त्या काळामध्ये सरकारी चळवळीवरचं नियंत्रण सरकारी अधिकाऱ्यांच्या मार्फत असावं असा निर्णय मोरारजीभाईंनी घेतला. पण त्या निर्णयाला सरकारच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. राज्य सरकारी बँकेचे जे अध्यक्ष होते सरैया, त्यांनी स्वच्छ सांगितलं मोरारजीभाई की सरकारी चळवळी सरकार हस्तक्षेप करत असेल तर माझा राजीनामा घ्या. आणि त्यामुळं शेवटी मोरारजीभाईंना त्यांचा निर्णय बदलायला लागला आणि आज आपण सरकारामध्ये त्रिस्तरीय रचनेत काय घडले याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे. मला स्वतःला काळजी वाटते सरकाराच्या संबंधी. महाराष्ट्रामध्ये किती सरकारी संस्था उभे राहिले त्याचे आकडेवारी आहे, पण त्याचे 3 घटक अतिशय महत्त्वाचे. एक जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक, सरकारी साखर कारखानदारी आणि सरकारी सूट घेणे. या सगळ्यामध्ये राज्य शासनाचं भाग भांडवल आहे. सुरुवातीच्या काळामध्ये हे साखर कारखाने निघाले, त्या काळामध्ये शेतकऱ्यांची गुंतवणूक
ही अतिशय कमी असायची, 7 ते 8 लाखाची असायची. भाग बांधून सरकार द्यायचं, राज्य सरकारी आणि बाकीचे पैसे द्यायचे आणि त्यातनं ही कारखानदारी उभी. पण आपण नीट विचार जर केला, ज्याचा उल्लेख मी आता केला की या 3 संस्था महाराष्ट्रात एकंदर जिल्हे किती आणि त्या जिल्ह्याच्या सरकारी बँका किती आणि त्या सरकारी बँकेच्या पैकी आजारी बँका किती. आजारी बँकेचा आकडा हा जिल्ह्यात सगळ्यात जास्त आहे. सहकारी साखर कारखानदारी, देशाची ही कारखानदारी महाराष्ट्रात आली. यशवंतराव चव्हाणांच्या काळामध्ये, धनंजय गाडगीळांच्या काळामध्ये, भाऊसाहेब हिऱ्यांच्या काळामध्ये, इव्हन वसंतदादांच्या फजींच्या काळामध्ये या कारखानदारीमध्ये एक प्रकारची शक्ती होती, आर्थिक स्थैर्य होती. आज महाराष्ट्राचे सगळे साखर कारखाने हे जर बघितले तर काय चित्र. एक काळ असा होता की सरकारी संस्था, सरकारी कारखाने यांची संख्या एकंदर राज्यात असलेल्या कारखान्याच्या 80% आणि 20% आसपास खाजगी होते. आज खाजगी कारखान्यांची संख्या 50% जास्त आणि अनेक सरकारी कारखाने हे सरकारी कारखाने सरकारी राहिली नाही, त्याचं खाजगीकरण झालं. आणि गमतीची गोष्ट अशी आहे, काही ठिकाणी मी सरकारी कारखान्याचा प्रमुख होतो. आज तो कारखाना बंद पडला, त्याचं खाजगीकरण झालं आणि त्या खाजगीकरण कारखान्याची विक्री झाली आणि ती मी घेतली. म्हणजे असे लोक आज या कारखानदारीमध्ये ठिकठिकाणी बघायला मिळतात. आणि म्हणून ज्या वेळेला सरकारचं सक्रियकरण म्हणून आपण विचार करायचं म्हणतो, त्यावेळी या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा का नाही. सूद येणं, आज महाराष्ट्रामध्ये 2 किंवा 3 सूद येण्या कशा वर्ष चालू आहेत, बाकीच्या सगळ्या बंद. ही सूद येण्याची अवस्था. मला असं वाटतं राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी आहेत, फडणवीस साहेब, एक तुम्ही कमिशन अपॉइंट केला की या सगळ्या संस्था सगळे घेऊ नका, साखर कारखाने घ्या, बँका घ्या, सूद घेण्या घ्या आणि प्रत्येकाचं सखोल अभ्यास करा का असं घडतं आणि ते घडलं असेल तर दुरुस्त कसं करायचं. आणि इथून पुढच्या काळामध्ये या सगळ्या संस्था सक्षम आणि शक्तिशाली कशा होतील, त्यासाठी धर्मात काय बदल करायचा का, त्यासाठी कायद्यात काय बदल करायचा का, या सगळ्या गोष्टीचा विचार करायची आज वेळ आलेली आहे. हे जर आपण केलं नाही तर फक्त इतिहासात लिहिलं जाईल की एकेकाळी महाराष्ट्रात अशा प्रकारच्या संस्था होत्या. आणि खरं म्हणजे तर या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेकांनी प्रचंड योगदान दिले. वैकुंठवाडी मित्र मुलाजीबाईंच्या कारखान्यामध्ये वैकुंठवाडी मित्र नावाची सरकार मंत्री होते. या बँकेच्या मध्ये सुद्धा मला तुमच्या बँकेत होते, त्यांच्या बँकेत ते होते. महाराष्ट्र आणि गुजरात इथल्या सगळ्या संस्थांची उभारणी याच्यामध्ये वैकुंठवाडीचं योगदान प्रचंड होतं. नंतरच्या काळामध्ये धनंजय गाडगे यांचं योगदान होतं. राज्य सरकारी बँकेचे अध्यक्ष भाऊसाहेब हिरे होते एका कालखंडामध्ये. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंतदादा होते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष अजित पवार होते. त्या सगळ्या कालखंडामध्ये
ती बँक एक शक्तिशाली बँक म्हणून देशामध्ये ओळखली जाते. मध्यंतरी तिची अवस्था इतकी वाईट झाली की माझ्या सरकारला आणि अनेकांना तिथे अस्वस्थता होते. अनाथकरांचं हे काम सोपवावं असं अनेकांनी सांगितलं. राज्य सरकारने हा निर्णय घेतला. मी अनाथकरांचं अभिनंदन करतो. त्यांनी अतिशय कष्ट केले आणि ही सर्व सरकारी बँका उंची चालू असलेल्या आणण्याचं चित्त केलं. आता जी आकडेवारी अजित पवारांनी सांगितली ती आकडेवारी बोलती असणार आहे. ती आकडेवारी स्वच्छ सांगते ही बँक आता सावरली, ही स्वतःच्या पायावर राहिली. आता हे जे काम केलं अनाथकरांनी ते राज्य सरकारी बँकेच्या पुरतं आणि विद्या सरकारी बँकेच्या पुरतं सीमित ठेवू नका. या दोन्ही ठिकाणी तुम्ही काम केलं. आपण आणखी बाकीचे लोक घेऊ, चांगले लोक घेऊ, मुख्यमंत्र्यांची मदत घेऊ आणि जे जे काही करणं शक्य असेल ते या सगळ्या सरकारी संस्थांना उर्जित अवस्था आणण्याच्यासाठी ठोसपणाचे निकाल घेऊ. आज त्याची अत्यंत गरज आहे आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं की याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. मी काही अधिक बोललो डॉक्टर साहेबांचा वेळ घेऊ इच्छित नाही. सरकाराबद्दल नेहमी बोललं जातं की महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये, केरळमध्ये आणि तामिळनाडूमध्ये या 4 राज्यामध्ये सरकारी संस्थांची अवस्था चांगली आहे. पण तुलनात्मक आपण माहिती जर घेतली तर महाराष्ट्रापेक्षा सुद्धा आज गुजरात पुढे आहे. गुजरातच्या सरकारी संस्था ह्या अधिक शक्तिशाली आहेत. तुम्ही दुधाच्या क्षेत्रात बघा, अन्य सरकारी क्षेत्रात बघा, कापसाच्या क्षेत्रात बघा, साखर कारखाने मर्यादित आहेत पण त्यांचं आरोग्य तुम्ही बघा. गुजरात हे महाराष्ट्राच्या पुढे आज गेलेलं आहे. एकेकाळी महाराष्ट्र म्हणजे सरकार हे अभिमानाने आपण सांगत होतो की दिवस आणायची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांना घ्यावी लागेल. राज्य सरकारची मदत घ्यावी लागेल आणि पुन्हा एकदा हा संबंध सावरला जाईल आणि सामान्य माणसाला त्याच्या व्यक्तिगत अडचणीच्या काळामध्ये या सरकारी संस्था त्याच्या फारशीशी राहतात. या प्रकारचं चित्र या राज्यात आपण निर्माण करण्याचा निर्णय करूया. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद पवार साहेब. आणि यानंतर या समारंभाचे अध्यक्ष राज्याचे तडफदार मुख्यमंत्री जे आपल्या योग्य नियोजनाबद्दल प्रसिद्ध आहेत, त्यांनी सहकाराचं सक्षमीकरण आणि राज्य शासनाचं धोरण या परिसंवादात सर्वांना संबोधित करावं. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो.